उच्च न्यायालयामध्ये 21 फेब्रुवारी 2022चा जो तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळे त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबर नंतर ऊसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेलपाटे घालतात। आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो 15% आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे विचारायला म्हणून आज आम्ही आलेलो होतो। मला या ठिकाणी माहिती मिळाली की 2300 कोटीची थकबाकी आहे, परंतु ही अर्धवट माहिती आहे। जवळपास 7000 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली। त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही। त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टाने जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभा करायला तयार आहोत। आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं आम्ही तुमची 8 दिवस वाट बघतो, अन्यथा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची FRP मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ। त्यावेळी मात्र पै वसूल केल्याशिवाय व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही हाही इशारा साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे। असं जे काय म्हणतात त्यांनी पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास करावा। गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत, सरकारमध्ये आहेत। त्यांना एवढं कळायला पाहिजे की केंद्र सरकारनं केलेला कायदा राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे आणि याच ग्राउंडवर हायकोर्टानं 21 फेब्रुवारी 2022चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे। तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, हायकोर्टाला सुद्धा तो अधिकार नाही आहे। कोर्टानं कायद्याचा अर्थ लावायचा असतो, कोर्टाला नवीन प्रथा किंवा नवीन नियम करण्याचा अधिकार नाही आहे। RSF फायनल झालेला नाही, RSF मागच्या 3-4 वर्षाचा, त्याच्यावर काय सांगाल? 2019 पासून अनेक साखर कारखान्यांनी RSFचा हिशेब दिलेला नाही। खरं तर हा